मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं ब्लॉग नंबर 2 मध्ये. हाय जीजा. हैदराबाद स्पेशल ब्लॉग आमचा सुरू होतोय आज या ब्लॉग पासून. मस्त असे या इथल्या रिक्षामध्ये बसलो. यांचं कलर रिक्षाचं ग्रीन येल्लो असं आहे. आपल्याकडे कसं ब्लॅक आणि येल्लो असतं. हा बोला. आम्हाला जायचं आहे हायटेक सिटीला बेगमपेठ पासून. लेट्स गो. आणि आता इथली जरा सिटी कशी आहे, जाता आता जेवढं दिसतं तेवढं दाखवतो. यार इथले तर रोड मला तर खूप आवडले. कसले स्वच्छ क्लीन आणि खड्डे रहित रस्ते आहेत इथले. मंडळी, असा माहोल आहे हैदराबाद मध्ये. यार इथला पण माहोल खरंच सांगतो, मला तर पर्सनली खूप छान वाटतंय. आता जसं पहिलं इम्प्रेशन जे असतंय ते लिटरली खूप छान वाटतंय. मला तरी खूप छान वाटतंय. हो थंडी आहे. मी काकांना विचारलं तर ते बोलले की इथं पण खूप थंडी आहे. म्हणले आता जरा दुपार आहे म्हणून वाटतं, नाहीतर बाबा रे बाबा. कसं वाटतं हैदराबादमध्ये? कसा होता तुमचा अनुभव? आम्हाला जरा शेअर करा. मला आता खूप शिव्या घालतात अहो मंडळी, काय सांगतो तुम्हाला. तर मंडळी, आम्ही आता जस्ट पोहोचत आहोत माझ्या भावाच्या एरियामध्ये. आता ही त्याची ती गल्ली आहे बहुतेक. ही राईट साईड का ना शायद? येस. ओके, आता दाखवतो एक सेकंड ना. तर मंडळी, आम्ही पोहोचलो आहोत. ही ती आमची रिक्षा होती मगाशी आणि आम्ही माझ्या भावाच्या घराच्या इथं पोहोचलोय. मस्त अशी सोसायटी आहे. इथला एक बंगला मला आवडला. आता बघू, चला आता यांचं बिल देतो आणि मोकळं करतो मी. तर मंडळी, आम्ही आता जस्ट एंटर करतोय आणि जायचं आहे 5th लेवल. हॅलो, कैसे हो? हा माझा चुलत हो आशिष रसाळ. हॅलो अशोक, कसा आहेस? चला जाऊ आपण. नाही, चला चला चला. तर या आहेत आमच्या पूर्वा वहिनी. होय होय, अहो तेवढंच की असं बारीक बारीक. पहिला पहिला होय. सगळे टॉयज दिले झाला. एकदम हाय फाय कर. हाय फाय हाय फाय कर. हाय फाय कर. बनी दिदुई ना बच्चा. हाय फाय आणि सेकंड सेकंड. अरे वा. थम्स अप थम्स अप. जाऊ दे. पंच पंच बनी पंच. डॉक्टर मध्ये नको. अरे करते ती. अरे देवा. बनी पंच. हाय. काकाला पंच कर. डेकर बनी. असं कर. असं का? कर ना. बर बर. नाही नाही राहू दे. दाढीमुळे अजून जरासं हो. तर अशी मस्त अशुनी आमची सोय केलेली आहे. त्याची एक 3 BHK त्याचं घर आहे. मस्त रूम छान एकदम चकचकीत करून ठेवली आहे त्यांनी. आणि छान मच्छरदाणी त्यांनी ऑलरेडी लावून ठेवली आहे. त्याचं खरं तर इथलं हे केलेलं कपाट वाळवी लागलेली ते पण रिपेअर करून तयार आहे. गिफ्ट द्यायचं आत्ताच. ओ चला. ओ जिजानी आणले गिफ्ट. हे चांगलंच मोठं करून ठेवलंय. हा हे ना कोडिंगचं वगैरे. चेंज करायचं टेस्ट करून. ओ ओके 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 ओके. हे चांगलं खतरनाक सेटअप केलंय तू. म्हणजे उठायचं कामच नाही कामावरून. हा टेबलचं. हो 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 हो. स्टँडिंग पण होते. क्या मस्त, एक नंबर. हेच मिरजला होतं वाटतं. हेच टेबल होतं वाटतं ना. बरोबर बरोबर. मस्त. हे होते तुझे. येस.
ये अगं हे दोघींच एकटं चाललंय का आणि ना बसलं काका बसलं काकूला करून दाखव. बसलं ओके गुड मस्त अय्या क्या बात है मस्त एक नंबर बढिया स्वतः होता घातला आणि व्हेरी गुड मनी तुला आवडली का बा मनी ही आमची मनी आणि बनी मनी आणि मनी आता दुसरा गॉगल बनीने घातलं मस्त 3 वर्ष झाले असते. 3 वर्ष 2021 हो 2021 नाही 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 हे दुसरं करा आधी इथंच होतं दुसरं एक मंडळी हर्षदाला चहा आवडतो आणि हो तेव्हा एकदम खतरनाक मस्त मोठ्या मग मध्ये दिलाय ते छान आहे मग खरं मग भारी आहे का एक नंबर प्लेट पण करते अरे होय सगळं मॅचिंगच आहे डेनबीज कंपनी. A few moments later. मंडळी आता आशू मी हे सगळे आम्ही फॅमिली मेंबर्स एका टेम्पलला जायचं ठरलंय. आशू टेम्पल कोणतं रे कोणतं इक्वॅलिटी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी रामानुजाचार्य ये लेट्स गो मंडळी आता चाललो आम्ही मंदिराला. लेट्स गो कुपन 89 रुपये काय सगळे एंट्रीचे वेगवेगळे सगळे कुपन. मंडळी आशू मला सांगतोय की उद्या रामोजी फिल्म सिटीचं बुकिंग करून ठेवलेलं आहे. इथे दिसते का येस हे ऑलरेडी बुकिंग झालंय. उद्या सकाळी जायचं आहे रामोजी फिल्म सिटीला मूवीचं शूटिंग करायचंय. मूवी शूटिंग बाहुबलीचं तिथं सेट आहे मध्ये येस सगळं बाहुबली अमरेंद्र बाहुबली. थँक्यू सो मच. मंडळी हैदराबाद मला खरंच असं टेम्प्ट करते मला इथे येऊन राहायचं. मंडळी आम्ही आता जस्ट पोहोचतोय त्या लोकेशनला. आता इथूनच लांबूनच ती मूर्ती दिसते खरं तर इथून जर दिसायचं झालंच तर दाखवतो. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. ओ होली शिट बाबा रे बाबा मस्तच. एंट्रन्स आहे इक्वॅलिटी. आपणच इक्वॅलिटी करण्यासाठी आलोय. ओ अरे काय मनी बघ कोण बसलंय बघ. आता आतच जाऊन जरा पट्टकन्न बघून येऊ आपण. कसं आहे खतरनाक मस्त खूपच छान. आता अजून आम्ही ऍक्च्युली पार्किंगला जागा शोधतोय आणि जरा जवळ जाऊन आता बघूया. मंडळी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीला आलोय की जो रामानुजाचार्य यांचा इथं सुंदर असा पुतळा बनवलाय. वा वा वा. हा बहुतेक हैदराबाद मधला सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे. आणि याच्या भोवती आत आता जाऊन इकडे बघा एकतर इथे तिकीट काढायचं आहे. तिकीट काउंटर आहे आणि ह्याच्या भोवती म्हणजे या मूर्तीच्या भोवती 108 त्यांचे अवतार का काही गोष्टी आहेत त्या आता बघायचं आहे. सगळं तर बघणं शक्यच नाही आहे. आता बघू जेवढं जितकं शक्य आहे तितकं बघू. मंडळी आम्ही इकडे गाडी लावली आहे आणि इकडून आत आलोय. इथं आलं की इथं तिकीट काउंटर आहे. UPI किंवा सेल्फ बुकिंगचं आपण इथं तिकीट घेऊ शकतोय. आणि ॲडल्टसाठी 250 रुपये आणि लहान मुलांसाठी 4 ते 11 साठी 150 रुपये आहे. हे बघा ती हसते कसं गोड पान लागले की हसते ती. अशी इथे 108 काय अवतार आहेत त्यांचे का कसं आहे म्हणजे विष्णूचे अवतार 108 वाले. अच्छा आमचे फुटवेअर डिपॉझिट काउंटरला इथे सगळे फुटवेअर द्यायचे. मंडळी आपल्यासाठी एक छोटीशी सॅड न्यूज आहे कारण इथं मोबाईल डिपॉझिट करायचा आहे.
त्यामुळे आतलं डिटेल शूट तर नाही करता येणार, बाहेरूनच हे जेवढं मंदिर आहे तसं मी थोड्या वेळाने दाखवतो. 2000 years later. ठीक आहे ओके. तर मंडळी आमचं दर्शन झालं आणि इथं मस्त मसाजचं इथं इक्विपमेंट आहे. हर्षदा मी आता जस्ट केला, हर्षदानं पण केला, करतेय, आशू पण करतोय. हाय जिजा, कसं वाटतंय? बरं आहे ना यार? माझं अंग हलकं झालं, एकदम एकदम मोकळच झालो मी. हो मंडळी आमचं ऍक्च्युली आतलं दर्शन झालं आणि आत फोन अलाउड नव्हतं. जसं तुम्ही मगाशी बघितलं, मी फोनच सबमिट करून गेलो, तर आता आमच्या ताब्यात आलाय फोन. आणि बाहेरून जेवढं केवढं शक्य आहे तेवढं आम्ही हे तुम्हाला मंदिर दाखवायचा प्रयत्न करतो. आणि लांबून जसं मगाशी एंटर करताना जे मूर्ती मोठी दाखवली ती पण नंतर एकदा दाखवतो. मंडळी आम्ही जे गेलेलो दर्शनासाठी ते या मूर्तीच्या दर्शनासाठी गेलेलो आणि या ज्या पायऱ्या दिसतात ना, हे बघा, या सगळ्या ज्या पायऱ्या वरती दिसतात तिथं 108 गुरुजी आलेले, म्हणजे ते सगळे शिकाऊ, म्हणजे लहान मुलंच होती खरं तर. आणि त्या सगळ्यांनी मिळून ना इथून खाली एक पालखी आलेली, इथून खाली मंदिरातून, आणि त्या मंदिरातून पालखी आली आणि सगळे त्यांना आरती केलेली त्या सगळ्या स्टेप्सवर उभा राहून. आणि हा जो खांब दिसतोय आपल्याला, या खांबावरती प्रोजेक्शन पाडून, इथं समोर प्रोजेक्टर दिसतोय की नाही माहीत नाही, पण इथं समोर एक प्रोजेक्टर आहे, त्या प्रोजेक्टरवरनं इथं लेझर शो केलेला आणि फाउंटेन लेझर शो, खूप सुंदर असा हा शो झाला. आत फोन अलाउड नाही आहे म्हणून मी बाहेरून मी तुम्हाला जेवढं आम्ही बघितलं ते सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तो अनुभव खूप सुंदर होता. आणि काय झालेलं, जे आरती सुरू होतं त्यावेळेस या सगळ्या लाईट्स बंद केल्या, या ज्या सगळ्या लाईट्स आहेत ना सगळ्या लाईट बंद केलेल्या आणि फक्त आरतीचं दिवे फक्त सुरू होते. त्यामुळं तो अनुभव खरंच खूप एक नंबर अनुभव मिळाला आणि खूप वेगळाच खरं तर अनुभव मिळाला आज गेल्यावरती इथं. तर मंडळी आमच्या मंडळी कुठे आहेत? ह्या बघा आहेत मंडळी. तेच म्हटलं एकदा मागं बॅकग्राऊंडला असताना एकदा व्हिडिओ छान घ्यावा. तर मला तर पर्सनली इतकं आवडलं ना हा अनुभव. तुला कसं वाटलं हर्षदा? खूपच छान. आरती आणि ते डान्स त्यांचं कितकं छान झालं हो ना. खूपच मस्त. हो ना बाबू? पिलूला आवडलं का आमच्या? हा, एकतर तिथं पहिलं आरती झालेली आणि 108 तिथं गुरुजी होते जे लहान होते, त्या सगळ्यांनी आरती केलेली याची पालखीची. मग हा, हे बहुतेक वेदपाठशाळा असल्यासारखंच आहे इथं. ते झालं आणि मग त्यानंतर शास्त्रीय संगीत, बहुतेक शास्त्रीय संगीतावरतीच तो डान्स केलेला. मग आरती झाल्यानंतर त्यांनी शास्त्रीय संगीतासारखं त्यांनी डान्स केला आणि प्रॉपर कोरिओग्राफ्ट होता. सगळ्यांनी त्यांनी त्यांचे ड्रेस घातलेले, साऊथ इंडियन जे त्यांचे ड्रेस असतात ते, त्याच्यावरती सुंदर डान्स केलेला. आणि त्यात पण नंतर मग त्यांनी आरती, सुंदर अशी आरती केलेली. आता ती काय भाषा एवढं कळत नव्हतं, पण त्यांनी सुंदर आरती झालेली. मग आरती झाल्यानंतर काय झालं, लेझर शो. मग ते पायऱ्यांवरती ती आरती, आता जसं मी हे दिसत, ह्या ज्या पायऱ्या आहेत ना तिथं उभारून त्यांनी आरती केलेली एकतर. मग नंतर आम्ही समोर बसलेलो, दिवे होते, बंद होत्या, मस्तच. मग तो झाला. मग आम्हाला काय सांगितलं, आम्ही समोर बसलेलो, ज्या आता हा तो स्तंभ दिसतोय मगाशी सांगितला त्या जवळ बसलो आम्ही. मग आम्हाला उठा आणि त्या पायऱ्यांवरती जाऊन बसा म्हटलं. मग आम्ही ह्या पायऱ्यांवरती जाऊन बसलेलो. मग त्या पायऱ्यांवरती जाऊन बसून मग लेझर शो आम्हाला दाखवला, कारण तिथे फाउंटेन आहेत. मग लेझर शो होता यार, खरंच खूप सुंदर होता लेझर शो. होय, काय त्यांनी केले, म्हणजे तो जो ऑलरेडी खांब आहे त्याच्यावरती ऑलरेडी नक्षी आहे, म्हणजे हनुमानाची एंट्री दाखवली, गणपती दाखवला, गणपती काय म्हणतोय, हत्ती दाखवला, आणि परत ते सगळं रामानुजाचार्य जे आहेत त्यांची सगळी ती हिस्ट्री दाखवलेली त्या लेझर शो मधून. तो लेझर शो मात्र अप्रतिम होता. आणि वॉटर फाउंटन जे आपले कारंजे असतात, म्युझिकल कारंजा होता आणि प्रॉपर त्याच्यावरती प्रत्येक त्यांच्या त्या बीटवरती ह्याच्यावरती खूप सुंदर त्यांनी केलेलं. ग्राफिक्स जे होतं जे ह्याच्यावरती पडत होतं, खांबावरती ते प्रॉपर येत होतं, मध्यमधनं हत्ती हलवते असं वाटायचं, इतकं सुंदर अॅनिमेशन त्या ह्यानं केलेलं. आणि खूप सुंदर अनुभव होता. व्हिडिओ घेता आले नाही आणि मला वाटतं की व्हिडिओ घेणं त्यांनी इथं मोबाईल बाहेर सबमिट केलं हे योग्य केले, कारण का आपण ते शूटच्या नादात आहे ना तो एक्सपिरियन्स घ्यायचं विसरतोय, असं माझं मत आहे.
त्यामुळे इथं डोळ्यांनी येऊनच पाहण्यासारखंच आहे एक्झॅक्टली आणि ते. इथे येऊन तो अनुभव घेण्यासारखा आहे ना की ते उगीच फोनमध्ये व्हिडिओ घ्या मग बघा. तो अनुभव नाहीच आहे. मी नक्की रेकमेंड करेन हैदराबादला आला प्लीज 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 इथं याचं लोकेशन मी मेन्शन करतो. आता जायचं थोडं खायला. लेट्स गो. खाण्यासाठी जाऊ. बाबा गाडी चालत आहे मंडळी 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 आम्ही आलो जेवायला. हैदराबाद मध्ये मंडी हा प्रकार फेमस आहे ना. मंडीचा काय अर्थ किंवा कसं काय माहिती आहे तुला? मंडी म्हणतात. हा हे काय पलीकडे आहे ते. अच्छा म्हणजे व्हेज मध्ये पण आहे नॉन व्हेज मध्ये पण आहे. भरपूर प्रकारचे मंडी आहेत. फिश मंडी, चिकन मंडी, आणि काही मंडी संडेलाच अवेलेबल असतात. हा हा नाही ना, काही मंडीचे प्रकार एक आहे बघा ते संडेलाच असतं वेगळं. ओके. काय का तर काय खाणार? आम्ही जनरली आम्ही तर व्हेजच खातो त्यामुळं व्हेज मंडी मागवलेलं. पण आता बघू. हे ॲक्च्युली हैदराबादमध्ये येऊन व्हेज खाणं डिसपॉइंटिंग आहे. पण आता आम्ही खातच नाही म्हणल्यावर आता काय ऑप्शन नाही आहे. तर आता बघू. आता व्हेज मंडी कशी आहे बघू आपण. मंडळी ही आमची पनीरची भाजी आम्ही मागवलेली आणि नान गार्लिक बटर नान. मंडळी ही आलेली आहे मंडी. आता ही व्हेज मंडीच आहे खरं. अरे बापरे. कार एक नंबर आयटम दिसतोय तरी. हा स्वीट डिश मध्ये इथलं काय स्पेशल जे आहे ते कुनाफा म्हणून आहे. अप्रू 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 जिजा एवढं एक्सप्रेशन मध्ये अप्रू. चला कसं आहे बघू.